आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर काय काय करायला? चांगला प्रश्न आहे. विद्यार्थी यशस्वी व्हायचं असेल तर विद्यार्थी 5 लक्षणे आहेत यशस्वी होण्याची. त्याचं जे पहिलं लक्षण आहे ते स्वाभिमान. विद्यार्थ्यांना कमी झोपा. कशी झोप असायची याची? तर एखादं जेव्हा कुत्र झोपतं रस्त्यावर आणि त्याच्या समोर जर मनुष्य गेला तर त्या क्षणाला जागे येते. तशी विद्यार्थ्यांची झोप असावी. झोपल्यानंतर काय वेळ पडावं मी लगेच उठून अभ्यासाला लागावं. दुसरं लक्षण सांगितलंय अल्पभोज. आता कमी झोपायचे म्हणजे तर जेवण कमी असावं, जेवण सुद्धा अल्प असावं. तिसरं लक्षण आहे की पक्षीस्नान. विद्यार्थ्यांना काही क्षणात जावं अंघोळ करावी. एखादा पक्षी डबक्यात जातो आणि आपलं पंख फडफडतो आणि त्या क्षणात तो स्वच्छ पण होतो. तेवढ्या वेळेत अंघोळ करावी. तसं विद्यार्थ्याला वेळ काही क्षणात अंघोळ करून बाजूला यावं. चौथं लक्षण जे आहे ना ते फार महत्वाचं. त्याच्यापेक्षा 5वं लक्षण त्याच्यापेक्षा फार महत्वाचं. त्यातलं चौथं लक्षण आहे ते विद्यार्जन. म्हणजे जे विद्या तुम्ही ग्रहण करता त्या विद्या ग्रहण करत असताना तुमचं ध्यान कसं आहे, तुमची लक्ष किती आहे त्याच्यावर महत्वाचं आहे. म्हणजे जे तुम्ही ग्रहण करणार ना ते अतिशय काळजीपूर्वक करायचं. म्हणजे तुमचं मन तुमचा वेळ इकडे तिकडे अजिबात गेला नाही पाहिजे. आणि 5वं जे लक्षण आहे ते गुरुनिष्ठा. ज्या गुरुकडून तुम्ही ते ग्रहण करता, ज्या गुरुकडून तुम्ही ज्ञान घेता, ज्या गुरुकडून तुम्ही ते मिळवता ज्ञान ना त्या गुरुवर तुमची निष्ठा असली पाहिजे. त्या गुरुवर तुमचं प्रेम असलं पाहिजे. त्या गुरुवर तुमची श्रद्धा असली पाहिजे. आणि ह्या 5 गुणांना जर युक्त तुम्ही झाला विद्यार्थी, या 5 गुणांना जर युक्त झाला ना तर तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच.